सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे. आजच्या मननासाठी देवाचे वचन उपदेशक अध्याय 8 13-17 ही वचने. उपदेशक अध्याय 8 13-17 ही वचने. पण दुष्टाचे कल्याण होणार नाही व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही, कारण तो देवाला भिवून वागत नाही. पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते. असे काही धार्मिक लोक असतात की दुष्टाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती त्यांची होते, आणि असे काही दुर्जन असतात की धार्मिकाच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती त्यांची होते. हेही व्यर्थ, असे मी म्हटले. मग मी हास्य विनोदाची प्रशंसा करून म्हणालो, या भूतलावर मनुष्याने खावे प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही. देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढे त्याच्याबरोबर राहणार. मग ज्ञानाची ओळख करून घेण्यासाठी व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले. कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात. मग मी देवाच्या सर्व करणीकडे लक्ष दिले. तो असे दिसून आले की भूतलावर जो काही उद्योग चालला आहे त्याचे तत्व मनुष्याला कळत नाही. शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही. ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन, तर त्यालाही त्याचा थांग लागावयाचा नाही. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, उपदेशक 8वा अध्याय आणि वचने 13-17 या वचनापर्यंत. या वचनामध्ये काही मुद्दे आम्हाला आढळतात. पहिली गोष्ट म्हणजे दुष्कर्म करणारे आणि धार्मिक यामध्ये खूप मोठा फरक आम्हाला या वचनामध्ये आढळतो. दुष्कर्माबद्दल शिक्षा मनुष्याला तात्काळ मिळत नाही, म्हणून तो पापाच्या बाहेर लवकर निघत नाही. पण धार्मिक किंवा परमेश्वराचे जे भय बाळगणारे आहेत त्यांना त्याच्या चांगल्या कामाचे जे वेतन आहे ते उशिरा मिळते, वाट पाहावी लागते, पण शेवटी प्रियांनो त्यांचं कल्याण होतं. जसं स्तोत्र 128:2 मध्ये म्हटलेलं आहे, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. आज जरी आम्हाला प्रामाणिक राहून संकटातून, समस्यातून, क्लेशातून, शारीरिक व्याधीतून जावं लागत आहे, नीतिमत्वाकरता आमचा छळ होत आहे, पण शेवटी प्रियांनो प्रभूने आमच्यासाठी खूप मोठा मुकुट ठेवलेला आहे. तो मुकुट त्याने त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी
प्रियांनो देव करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त मत्तई 5:10 मध्ये म्हणाला, नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आणि म्हणून या पृथ्वी तलावरती राहून जर आमचा छळ होत आहे, आम्ही क्लेशातून जात आहे, समस्यातून जात आहोत, दुःखातून जात आहोत, परंतु आनंददायी जीवन त्या सार्वकालिक जीवनामध्ये परमेश्वराने आमच्यासाठी ठेवलेला आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे की मनुष्य या पृथ्वी तलावरती जे काही करतो त्याच्या एकंदर आयुष्यात त्याने खावे प्यावे व चैन करावी यापेक्षा त्याला काही नाही. देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल प्रियांनो दिला आहे त्यात राहून एवढेच त्याच्याबरोबर प्रियांनो असणार आहे आणि दुसरं काहीच त्याच्याबरोबर नसणार आहे. म्हणून प्रियांनो जगामध्ये तो किती प्रतिष्ठित झाला तरी तो मनुष्य देवासमोर शून्य आहे. अनेकांना असे वाटते की एवढी संपत्ती कमवली, प्रतिष्ठा कमवली, पण त्याला काही दिवसापुरता किंवा क्षणापुरता आनंद आहे. तो काही त्याच्याबरोबर घेऊन जाणार नाही किंवा आपला स्वतःचा आयुष्यकाल जो आहे वाढू शकणार नाही. म्हणून मनुष्याचे आयुष्य क्षणभंगूर आहे, हे मनुष्याने कधीही प्रियांनो विसरू नये. तिसरा मुद्दा म्हणजे या पुस्तकाचा जो लेखक आहे शलोमोन राजा असे म्हणतो, भूतलावर जो काही उद्योग चालला आहे त्याचं तत्व त्याला कळत नाही किंवा मनुष्याने त्याचा शोध केला तरी त्याला थांग लागत नाही. प्रियांनो या सर्व गोष्टी ज्या आहेत, उद्योग आहे, देवाने मनुष्याच्या गरजांसाठी दिलेला आहे. विशेष म्हणजे ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य देखील परमेश्वराने मनुष्याला दिलेलं आहे. पण प्रत्येक जण त्याचा कसा वापर करतो हे त्या व्यक्तीवर प्रियांना अवलंबून आहे. म्हणून देवाच्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा थांग कोणाला कळू शकणार नाही. शलोमोनाने त्याच्या जीवनात सर्व काही केलं, पण शेवटी त्याचा सार त्याला कळाला, व्यर्थ सर्व काही व्यर्थ. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रियांनो त्याच्या मार्गात चालतो त्यावेळेस आम्ही हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की देव जो आहे प्रत्येक गोष्टीबद्दल तो आम्हाला त्याचं प्रतिफळ देणार आहे. अनेक असे जे लोक आहेत की अजूनही देवाच्या ज्ञानाचा थांग त्यांना लागलेला नाही, परंतु देव जो आहे मनुष्य मात्रावर प्रेम करतो आणि म्हणून देव मनुष्याला संधी देतो आणि ती संधी जी आहे मनुष्याने गमू नये, तर त्याच्या मार्गात चालता उठता बसता निसता चिंतन मनन करावं, देवाला जाणून घ्यावं, देवाला ओळखावं. कारण शलोमोनाने देखील सर्व काही केलं, परंतु शेवटी तो सर्व काही व्यर्थ आहे असं म्हणत आहे. या तर आपण त्याच्या मार्गाने चालूया आणि आपले जीवन प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. प्रिय बाप्पा, धन्यवाद, तुझी स्तुती, तुझं गौरव, या वचनाच्याद्वारे तुझे आभार, तुझी प्रशंसा करतो. प्रभू देवा, तुझ्या मार्गात चालण्यास देवाप्पा तू आम्हाला सहाय्य कर आणि या वचनाच्याद्वारे चिंतन मनन करून तुझं गौरव करण्यासाठी देखील सहाय्य कर. धन्यवाद देत येशूच्या नावात विनंती मागतो आणि तो ऐक. आमेन. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.